मुक्तोक्षर एवच असा आहे ना तो श्लोक, मुक्तानाम परमागती असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंत काय करतात, केवळ तुम्हाला मुक्ती देते, कदाचित तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मुक्ती पण मिळेल, पण ज्यांना मुक्ती मिळाली अशा मुक्ती मिळालेल्यांना सुद्धा परममुक्ती देणारे भगवंत. मुक्तानाम परमागती. तुम्ही म्हणाले परमागती म्हणजे काय देतात, तर मुक्ती तर मिळाली, मग अजून कसली परमगती भगवंत देतात. अरे म्हणे मुक्ती तुला मिळाली म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे टळलेलं नाहीये. कधीतरी तुला पुन्हा जन्माला यावं लागेल, ही मुक्तीची काळ संपला की, पण मात्र भगवंत तुला अशी परममुक्ती देतात, गोविंद अशी परममुक्ती देतात की जन्म मरण या सगळ्या साखळीतूनच ते तुला कायमचा मुक्त करून टाकतात. आणि अशी परममुक्ती देणारे कोण आहेत, भज गोविंदम, ते आहे. ते भगवान महाविष्णू अशी तुला मुक्ती देतात की आता तुला परत या पुनरपी जननम पुनरपी मरणम या साखळीमध्ये तुला यावंच लागणार नाही. आणि खरोखर हीच मुक्ती नाही का, हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी, नलगे मुक्ती धन संपदा संत सगळी. त्या ही परममुक्ती देणारे गोविंद आहे. आणि म्हणून जीवन मुक्तावस्था प्राप्त होईल. कशामुळे, पहिली पायरी आपल्याला एकंदरीत आचार्यांनी या श्लोकामध्ये 4 पायऱ्या सांगितल्या जीवन मुक्तीच्या. पहिली पायरी कुठली, लक्षात ठेवा. पहिली पायरी सत्संग, दुसरी पायरी निसंगत्व, तिसरी पायरी निर्मोहत्व आणि चौथी पायरी निश्चलत्व, चौथी पायरी. आणि 5वी पायरी अपभक्त. 4 पायऱ्या गेल्या की 5वी पायरी भगवंताने ठेवली, जीवन मुक्ती. इथं नुसता शब्द मुक्ती आचार्यांनी ठेवला नाही, इथे जीवन मुक्ती असा शब्द ठेवला. म्हणजे या सत्संगामुळे हळूहळू आपलं जीवन इतकं उन्नत व्हायला पाहिजे, इतके विचार परिपक्व व्हायला पाहिजे. मी काल जसं सांगितलं, पूर्वार्कमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमावृतात. परिपक्व फळ जसं असतं झाडाचं, की ते झाडाला पक्व फळ झाल्याबरोबर ते आपोआप गळून पडतं, त्याला तोडावं लागत. तशी स्थिती या जीवनाची आली पाहिजे. आणि ती परिपक्वता येण्याकरता आचार्यांनी पहिली पायरी सांगितली. ही पायरी तुझ्या जीवनामध्ये येईल. कधी येईल, सत्संगत्वे. पहिला सत्संग पाहिजे. आणि म्हणून सामान्य प्रत्येक माणसाने आपलं जीवन, भावार्थ या श्लोकाचा एवढाच आहे की जन्म मृत्यू याच्यामधलं सामान्य मनुष्य सीमित करून पाहतो, पण आचार्यांनी याच्या मागच्या श्लोकामध्ये पण आपल्याला सांगितलंय की माणसाला असं का तसं का याचं कारण काय असे प्रश्न भेडसावत असतात. आणि म्हणून माणसाने स्वतःच्या जीवनाच पहिल्यांदा हे प्रश्न ठेवतात, कस्त्वं कोहम. असं इथं आचार्य सांगतात, मी कुठून आलोय, मी कुठे जाणार आहे, आणि माझं उगम स्थान कोणतं आहे, माझं गंतव्य स्थान कोणतं आहे, याचा शोध जर का लागला तर त्याचा शोध लागणार. जन्माला येणं, विषयांचा यथेच्छ भोग भोगणं, झोपणं, खाणं, पिणं याच्यामध्ये काळ वेळ न दवडता जीवनाचं सत्य, वास्तव आणि तत्व जे काही आहे ते शोधावं असं आपल्याला मागच्या श्लोकामध्ये उपदेश केला. आणि ते तत्व शोधण्यासाठी आता मार्ग सांगतात. म्हणून दोन्ही श्लोकांची सांगड लक्षात ठेवा की या श्लोकानंतर हा श्लोक का. मग या विश्वामध्ये, विषयांच्या मध्ये, माणसांच्या मध्ये राहून विश्वाच्या अतीत असणाऱ्या सत्याचा नक्की शोध कसा घ्यायचा हा प्रत्येकाला प्रश्न आहे. आणि त्यासाठी नक्की मी साधन काय करावं, चिंतन काय करावं, काय उपाय करावा. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं की सत्संगत्वे या श्लोकामधून आत्मज्ञान प्राप्तीचा सर्वात सुंदर उपाय म्हणजे काय आहे, पहिली पायरी सत्संग.
तुम्हाला जर का आत्मज्ञान पाहिजे तर त्या आत्मज्ञान प्राप्तीचं पहिलं साधन आहे सत्संग. म्हणून भक्तीमध्ये सुद्धा पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. म्हणून याचं वर्णन करतात की सत्संगानंच मग पुढे पुढे क्रमाक्रमानं तुला वैराग्य येईल, वैराग्यानंतर निर्मोहत्व येईल, निश्चलत्व येईल आणि तुला जीवन मुक्ती प्राप्त होईल. आणि जीवन मुक्ती म्हणजे काय? जीवन मुक्त अवस्था ही केवळ काल्पनिक किंवा शाब्दिक नाही, ही शरीराची सुद्धा अवस्था नाही, तर जीवन मुक्ती असा शब्द इथे आचार्याने ठेवला. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जिवंत असतानाच याची देही याची डोळा संसार बंधनापासून शोक मोहामधून पूर्णतः मुक्त राहणं म्हणजे जीवन मुक्त अवस्था. म्हणजे ते कमळाचं पानाचं नाही का उदाहरण, पाण्यातून बाहेर काढलं तर ते कोरडं. बियांचं उदाहरण घेतलं तर चिक्कूची बी आणि सीताफळाची बी. चिक्कूची बी कशी त्यातनं मुक्त झाल्यानंतर त्याला काही लवलेच आहे, मुक्त आहे. त्या चिक्कूच्या बी चिक्कू मध्ये असताना सुद्धा ती मुक्त पद्धतीनेच आहे की नाही त्याच्यामध्ये राहते. पण सीताफळाची बी तशी नाही. मात्र सीताफळाची बी जीवन मुक्ती नाहीये. पण चिक्कूची बी मात्र जेव्हा चिक्कू मध्ये असते, आपण बघितलेली नसते ती, पण ती आतमध्ये ती जीवनमुक्त पद्धतीने राहते की नाही त्या सगळ्या चिक्कू मध्ये. आपण जेव्हा चिक्कू खातो तेव्हा तो कापतो, टणकन ती बी बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर चकचकीत असते. कुठल्याही त्या चिक्कूचा लवलेश त्या बीला नसतो. याला म्हणतात जीवन मुक्ती. असं त्या जीवन म्हणजे तुम्ही जीवन जगत असताना मुक्तपणे कसं राहायचंय या बी सर करायचं. आणि म्हणून मुक्ती निरतिशय शाश्वत चिरंतन सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. आमचे इथे आधुनिक विचार करणारे आणि लोकांना सांगणारे असे एक साधक होते. त्यांचा मला पुष्कळ सहवास लाभला. तर ते काय म्हणायचे, मंदार म्हणे मुक्ती 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 आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय म्हणे, तुला काही फार वेगळा नाही म्हणे मोक्ष आणि मुक्ती. म्हटलं कशी ही जीवन मुक्ती तुम्ही सांगाल? ते म्हणले एका वाक्यात तुला सांगतो जीवन मुक्ती म्हणजे काय. मी तरी आता हे उदाहरण चिक्कूचं वगैरे दिलं. त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं जीवन मुक्ती म्हणजे काय. ते म्हणले मी मरेपर्यंत मला कोणाहीकडे काही मागावं लागणार नाही, ही म्हणे जीवन मुक्ती. मला कोणाकडे तरी काहीतरी अपेक्षा राहणं ही मुक्ती नाहीये. म्हणजे ज्या वेळेला मला कोणाहीकडे काहीही मागावं लागणार नाही अशी स्थिती मला जेव्हा जीवनामध्ये प्राप्त होईल ती माझी खरी जीवन मुक्ती आहे. मग त्यांनी आणि अजून एक व्याख्या मला सांगितली की पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्य म्हणजे काय विचार करतो. पाप आणि पुण्य याची व्याख्या मी सांगतो का म्हणे तुम्हाला. मी म्हटलं सांगा. तर ते म्हणले अरे पाप म्हणजे आळस आणि पुण्य म्हणजे उद्योग. पाप म्हणजे आळस, ज्याच्या अंगात आळस आहे तो पापीच आहे आणि जो सतत उद्योगी आहे तो पुण्यवान आहे आत्ताच्या काळात. असं त्यांनी मला सांगितलेली ही दोन गोष्ट आहे. आणि त्यांनी हे जीवन मुक्ती सांगितलं. मी कोणावरही अवलंबून नाही, ही माझी या जीवनामधली मुक्ती आहे. मी कोणावरती डिपेंड आहे ही मुक्ती नाही. ही बद्धता आहे म्हणजे. आणि खरोखरी त्यांचा मृत्यूही तसाच झाला. बरं, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी 12:30 पर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो आणि 12:30 वाजता मी घरी आलो माझं काय आवरायला. आणि आम्हाला एकत्र 5:05च्या कार्यक्रमाला आम्हाला एकत्र जायचं होतं. म्हणून मी 4:30 4:15 वाजता त्यांच्याकडे गाडी घेऊन जाणार होतो. ते माझ्याबरोबर येणार होते. परंतु मला 4:45 वाजता फोन आला की हे गेले म्हणून. सकाळी आमची चर्चा झाली, त्यांनी हे सांगितलं मला आणि त्यांना मुक्ती पण तशीच झाली. तर हे खरं आहे की ही खरी मोक्ष प्राप्ती आहे. म्हणून संत तुकाराम महाराज नाही का म्हणत, आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, ही परमोच्च अनुभूती प्राप्त करणं
हे जीवनाचं खरं कर्तव्य आहे. आणि हाच विचार आचार्य आपल्याला सांगतात. आणि हे जर का साध्य करायचं असेल, आनंदाचे दोही आनंद तरंग हे साध्य करायचं असेल, तर त्याला पहिली आचार्य सांगतात सत्संग करा. मग सत्संग करताना तुम्ही खात्रीशीर उपाय शास्त्र ग्रंथांशी सत्संग करा, संत ग्रंथांशी सत्संग करा. आणि म्हणून सत्संग म्हणजे काय, एक सत्संग याच्या सुद्धा मुळामध्ये संघ हे 3 प्रकारचं सांगितलंय. एक आहे उत्तम संघ, एक आहे मध्यम संघ आणि तिसरा आहे अधम संघ. अधम संघ म्हणजे काय, अत्यंत निकृष्ट नास्तिकवादी, भौतिकवादी, भोगवादी लोकांचा संघ आपल्याला असणं हा अधम संघ आहे. यांच्या बरोबर राहून काय मिळणार आहे आपल्याला, म्हणून हा अधम संघ आहे. तूने रात गवाई सोय के दिवस गवाया खाय के, हीरा जन्म अमोल था कवडी बदले जाय रे. येशान विद्या म्हणजे या अधम संघाचं असं म्हटलेलं आहे की अशा लोकांच्या सहवासात जर का आपण राहिलो तर आपलं कसं कल्याण होणार. येशान विद्या न तपो न दानम ज्ञानंच शीलं न गुणो न धर्मः ते मृत्यू लोके भुवि भार भूताः मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. ज्यांच्याजवळ विद्या नाही, तप नाही, ज्ञान नाही, चरित्र नाही, सद्गुण नाही आणि धर्मही नाही, ते या पृथ्वीवर भारभूत असलेले माणसं जणू काही प्राण्यासारखे जगतायत. आणि अशा लोकांच्या जर का आपला संघ झाला तर त्याला काय म्हणायचं, अधम संघ. हा अधम संघ आहे. आणि मग यामुळे संघामुळे काय होईल, आपलं मनही बहिर्मुख होईल, विषयासक्त होईल, विकारयुक्त होईल आणि आपलंही पतन होईल, त्यांचंही पतन होईल. दुसरा संघ जो आहे तो दुसरा संघ म्हणजे त्याला मध्यम संघ म्हटलेला आहे. एक अधम, एक मध्यम. मग मध्यम संघ म्हणजे काय, आपण जसे जगतो तसं दुसरा जो जगणारा असतो त्याच्या संघामध्ये आपण राहतो. आपण कीर्तन ऐकतो, कीर्तन ऐकणारा आपला मित्र मैत्री जे काय असेल ते. आपण पोथी वाचतो, तो पोथी वाचणारा. आपण देवावर श्रद्धा ठेवतो, तो श्रद्धा ठेवणारा. आपण संध्या करणारे, ते संध्या करणारे. असं म्हणजे सगळे गुण सारखे. अशा संघामुळे आपले विचारही त्याच्यामध्ये विचार पटतात असं आपण म्हणतो. या संघामुळे होतं काय, अधःपतन होत नाही आपलं एक वेळ. पण अधम संगतीपेक्षा मध्यम संगती त्यामानाने श्रेष्ठ आहे. परंतु मात्र या मध्यम संगतीमुळे होतं काय, त्याचीही प्रगती तेवढीच राहते, माझी प्रगती तेवढीच राहते. तेवढाच संघापुरता आमची संगती राहणार. पण उत्तम संगती कशाला म्हटलेलं आहे, समजा एखादा रोज देवाची पूजा करणं, थोडंफार श्रवण करणं, जमलं तर थोडंफार वाचन करणं, काय वाचलं, काय कीर्तन ऐकलं, काय याची चर्चा करणं, काय सत्संग झाला, थोडाफार टीव्ही पाहणं, हवामानाची चर्चा करणं, राजकारणाच्या गप्पा मारणं, कॉमन वेज आहे. हा दुसरा मध्यम संघ आहे. आणि तिसरा जो संघ आहे तो उत्तम संघ, सर्वश्रेष्ठ संघ आहे. आणि उत्तम संघ म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या महापुरुषांचा, महात्म्यांचा, सज्जनांचा, साधूंचा संघ हा उत्तम संघ आहे. म्हणजे ते गुरुजी काय म्हणायचे सर आमचे, की कायम लक्षात ठेवा की 8वीतल्या मुलांनी 6वीतल्या मुलाशी मैत्री नाही करायची. 8वीतल्या मुलांनी 10वीतल्या मुलाशी मैत्री केली पाहिजे. 10वीतल्या मुलांनी कॉलेजच्या मुलाशी मैत्री केली पाहिजे. म्हणजे मला तो दाखवेल ना पुढे कुठे जायचंय ते. मी जर का 7वीतल्या 8वीत असताना 6वीतल्या मुलाशी मैत्री केली तर माझी प्रगती कधी होईल. म्हणून आपल्यापेक्षा उत्तम ज्यांच्याकडे गुण आहेत, उत्तम विचार आहेत, उत्तम आचरण आहे, अशा माणसाच्या सहवासामध्ये जर का आपण राहिलो तर आपलं कल्याण आहे जन्मोजन्मीच. म्हणून इथे असं आचार्य सांगतायत की तुला केवळ सत्संग या शब्दाचा विस्तृतपणा जर का आपण बघितला
तर आचार्य आपल्याला असं सूचित करतात, जर तुझ्या जीवनामध्ये भजगोविंदम हे यायचं असेल तर तुला उत्तम संघाची कास धरावी लागेल, तर तुला भजगोविंदम म्हणता येईल किंवा म्हणण्याची बुद्धी होईल. अशा या उत्तम, मध्यम आणि अधम संघापैकी कोणता संघ निवडावा? भज म्हणजे निवडणे ना, कुठला निवडायचा आहे संघ याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला आहे. आणि म्हणूनच सगळ्यात महत्व जीवनामध्ये कशाला आहे? संगतीला फार मोठं महत्व आहे. जशी आपली संगती असेल तसं आपलं जीवन होतं. आपण एखादा नाही का म्हणत त्याचे मित्र कोण आहेत याच्यावरती त्या माणसाचं आपल्याला हे कळतं की बाबा तो मनुष्य कसा असेल, त्याच्या तिच्या मैत्रिणी कोण आहेत त्याच्यावरून कळतं ही स्त्री कशी असेल, त्याच्यावरूनच आपलं मूल्यमापन व्यवहारामध्ये केलं जातं. म्हणून मनुष्याच्या संगतीवर, संगतीचा फार मोठा परिणाम त्याच्या वागण्यावरती, विचारांवरती होत असतो. आणि म्हणून अधिक काळ जर का मनुष्य वाईट संगतीमध्ये जर का राहिला तर त्याचे विचार दुष्टच होत जातात. दुष्टांच्या संगतीने दुष्टच निर्माण होतात आणि मग व्यसनाधीनता वाढते वगैरे वगैरे. जीवनही वाईट होऊन जातं. आणि म्हणून सत्संग म्हणजे काय तर श्रेष्ठ सत्संग आपण केला पाहिजे. निदान आपलं अधःपतनापासून तरी रक्षण होईल असा संघ केला पाहिजे. म्हणून सत्संग करावा. मग इथे सत्संग म्हटल्यानंतर कुठेतरी अशी शंका घेईल की तुम्ही म्हणताय साधू संघ, संत संघ हे सगळं करायचं, पण तुम्ही साधू संघ करायचं मग साधू म्हणायचं तरी कोणाला? कोण साधू? साधूंना कसं ओळखायचं? आताच्या या कलियुगामध्ये एवढे सगळे ढोंगी पाखंडी असे सगळे साधू आहेत. या साधूंचा आश्रय घेऊन वाटेल ते उद्योग करणारी पण माणसं आहेत. मग आम्ही खरे साधू कसे ओळखायचे? मग साधू म्हणजे कोण हे प्रथम जर का आपण समजून घ्यायचं म्हटलं तर या आपल्या वेदांच्या मध्ये संत या शब्दाची व्याख्या केली आहे. अस्ति ब्रह्मेति चेत वेद संतमेनं ततो विदुरिति. म्हणजे जो या विश्वामध्ये ईश्वर आहे असं निश्चितपणे जाणतो, या विश्वामध्ये ईश्वर आहे हे निश्चितपणे जाणतो, ज्याची सत्स्वरूप असणाऱ्या ईश्वरावरती नितांत श्रद्धा आहे असं निश्चितपणे त्याला तुम्ही संत म्हणावं. ज्याची या ईश्वरावरती नितांत श्रद्धा आहे आणि ईश्वर आहे असं तो मानतोय, मग तो निश्चित संत आहे. संत म्हणजे केवळ बाह्य वेश नाही, कपनी घातली का, गंध लावलाय का, माळ घातल्यात का, बाह्य विषय नाहीये, अंतरंगातला विषय आहे. म्हणून महापुरुषांच्या मधील दिव्यत्व, अलौकिक हे कदाचित डोळ्यांना दिसत नाही. आपल्या शेजारी बसलेला असेल एखादा महापुरुष, पण आपल्याला बाहेरून कळणार नाही हा अंतरंगात किती मोठी आहे. पण आंतरिक शोध घेतला तर आपल्याला कळणार अंतरात खूपच मोठी व्यक्ती आहे. आणि म्हणूनच मग अशा वेळेला आपल्याला जेव्हा कळून येतं की ही व्यक्ती खूप अंतरंगात मोठी आहे, त्याच वेळेला आपलं मन त्याच्या ठिकाणी नतमस्तक होतं आणि बुद्धी तिथं विनयशील होते, शरणागत होतो आपण त्यांना. आणि त्याच वेळेला आपल्यामध्ये गुरुस्थान आपण त्यांना देतो की हे गुरु आहे. म्हणून गुरु ही व्यक्ती नाही, गुरुला व्यक्ती मानणं हा आपल्याकडे अपराध आहे. गुरु ही व्यक्ती नाही, कारण गुरु हे मर्त्य शरीर नाही, गुरु हे नातही नाही, गुरु हा समाजातल्या माणसाप्रमाणे एक माणूस पण नाही, तर गुरु हा अंतःकरणामध्ये उदयाला आलेला एक भाव आहे आणि गुरु हे तत्व आहे. म्हणून असा जीवनामध्ये गुरुभाव उदयाला येणं हा सुद्धा अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. महत्संगः तु दुर्लभः अगम्यः अमोघश्च. महापुरुषाचा संग, गुरूंची प्राप्ती ही या जीवनामध्ये दुर्लभ आहे, अत्यंत अगम्य आहे, अमोघ आहे. म्हणून ते म्हटलेलं ना की और सभी मिल जाएगा, सत्संग मिलना मुश्किल है. और सभी मिल जाएगा,
सत्संग मिळणं मुश्किल आहे आणि माणसाला सर्व काही मिळेल परंतु सत्संग काही मिळणार नाही, तो दुर्लभ आहे. आई वडील नाती गोती पुत्र बांधव धन ऐश्वर्य सगळं काही मिळेल, तीर्थयात्रा मिळेल, परंतु तीर्थयात्रा करून सुद्धा सत्संग मिळणार नाही. आणि म्हणून गुरूंचं सान्निध्य सहजासहजी जरी मिळालं ना तरी माणसाला त्याची किंमत कळत नाही. सत्संगाचं ज्ञानाचं उपदेशाचं महत्व राहत नाही. पण जसं आपण सत्संगामध्ये गुरूंच्या राहतो तसं महत्व आपल्याला त्याचं कळत जातं. त्या अर्जुनाने कृष्णांच्याकडे केवळ एक सखा म्हणून पाहिलं. आपला महिमा आपलं गुरु स्वरूप त्यांनी जाणलं नाही. तो सांगतोय की तुमचं गुरु स्वरूप तुमचा महिमा मी जाणला नाही, मी आपल्याला प्रेमानं किंवा प्रमादानं हे कृष्णा हे यादव असंही बोलवलं, असं एकही संबोधन केलं. आपल्या बरोबर फिरताना बसताना जेवताना एकटं असताना आपल्या समोर उपहास अपमान केला, सगळं काही केलं. परंतु हे भगवंता हे सर्व माझ्या अज्ञानामुळे मी ते केलं. आता मला गुरुतत्वाची ओळख झाली तुमच्या ठिकाणी असलेल्या, असे प्रमाद आता इथून पुढे कदापि घडणार नाही. म्हणजे कृष्णांना सुद्धा अर्जुनाने ओळखलं, त्यांच्या तत्त्व ओळखलं आणि म्हणून अनंत अपराधांच्या बद्दल हे प्रभो मला क्षमा करा म्हणून अर्जुन हात जोडून उभा राहिला. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे साक्षात ब्रह्म आहे, गुरु हे विष्णू आहे, गुरु महेश महादेव आहे आणि गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. म्हणून ऋकार म्हणजे अज्ञान रूपी अंधकार आणि ऋकार म्हणजे अंधकाराचा नाश करण्यासाठी असलेला ज्ञान रूपी प्रकाश म्हणजे गुरु. गुरुरित्यभिधीयते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून गुरु कसे असावे, परंपरेप्रमाणे ज्यांनी आपल्या स्वतःच्या गुरूंच्याकडून या परंपरेप्रमाणे वेदांत शास्त्राचं श्रवण केलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्ती झालेली आहे, अशा समर्थ गुरूंचा साधकानं अनन्य भावाने अशा गुरूंना शरण जावं आणि त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवावी. म्हणजे ज्यांना परंपरेने ज्ञान मिळालेलं आहे, गुरु परंपरा आहे, संप्रदाय आहे, अशा गुरूंवर आपण निष्ठा देऊन त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून त्यांच्यावरती कसं ज्ञान घ्यावं, श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा घेऊन ज्ञान घ्यावं. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणा सा श्रद्धा कथिता सभ्भी यया वस्तुपलभ्यते. म्हणजे शास्त्रवाक्य गुरुवाक्य यांच्यावरती दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा. अशा या नितांत श्रद्धेने युक्त होऊन गुरूंना शरण जावं आणि गुरूंच्या शिवाय ज्ञानप्राप्ती होणं कदापि शक्य नाही. म्हणून तर या ठिकाणी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून सत्संगाचा विचार करताना गुरु पाहिजे. आपल्याकडे ज्या 5 गोष्टी महत्वाच्या आयुष्यामध्ये करायला पाहिजेत ना, त्यापैकी एक प्रत्येकाने कोणीतरी गुरु करावा, गुरु असला पाहिजे. आयुष्यात एकदा तरी सालंकृत गोप्रदान करावं, गोदान करावं. प्रत्यक्ष काय तिला चांगले अलंकार वस्त्र वगैरे घालून यथासांग त्याचं दान करावं. आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष काय दान, एकदा तरी आयुष्यात समग्र भागवत पूर्ण ऐकावं. मूळ भागवत जे काही आहे ते एकदा तरी व्यवस्थित जशी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे तशी काशी यात्रा करावी आणि एकदा तरी
ब्रह्मकपाली किंवा गयेला जाऊन आपल्या सर्व विकारांचं पिंडदान करतात. एवढ्या 4-5 गोष्टी जरी आपण आयुष्यामध्ये केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली आहे गुरु असावे. आणि मग अशा सत्संगामध्ये जर का आपण राहिलं, कोणतीही शंका न घेता जर का समर्पित भावाने जर का आपण गुरुच्या सत्संगामध्ये राहिलं, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. सत्संगही आपल्या जीवनामध्ये अनुकूलाग्र बदल घडवू शकतो. म्हणून साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः कालेन फलते तीर्थं सद्य साधू समागमः. साधूंचं केवळ दर्शन, हे दर्शन होणं सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. कारण हे साधू कसे आहेत? तीर्थाप्रमाणे आहेत. साधू पवित्र आहेत आणि तीर्थापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण तीर्थयात्रेचं फळ कालांतराने मिळतं, पण साधू दर्शनाचं मात्र फळ तात्काळ तत्क्षणी मिळतं. आणि म्हणून तीर्थी कुर्वन्ती तीर्थानी, या संतांच्यामुळे तीर्थक्षेत्राला सुद्धा अधिक पावित्र्य महिमा प्राप्त होतो. तर गंगा अवतरणाचा प्रसंग नाही का की आपल्या पूर्वजांचा उद्धार होण्यासाठी गंगा जलाशिवाय पर्याय नाही हे जाणून त्या भगीरथ राजा सुरसरिता असणाऱ्या स्वर्गीय गंगेला भूतलावर आणण्यासाठी घोर तपश्चर्या त्यांनी केली. आणि त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ती गंगा भूतलावर अवतीर्ण व्हायला तयार झाली. आणि मग आपल्याला माहिती की आल्यानंतर तिचा वेग खूप होता आणि म्हणून मग ती धारण कोण करणार. मग शंकरांनी आपल्या जटेमध्ये तिला धारण केलं, तरी सुद्धा तिचा वेग प्रचंड होता. मग भगवान महाविष्णूंनी आपला पाय मध्ये घातला, त्याच्या पायावर तिचा वेग कमी केला आणि मग ती शांत झाली. हे सगळे आपल्याला कथा माहिती आहे. म्हणून अशी पृथ्वीवरती गंगा माता या भगीरथाच्या तपश्चर्येने आली. आणि मग या गंगा माता पृथ्वीवर येताना तिने भगीरथाला प्रश्न विचारला की अरे तुझ्या तपश्चर्येने तू अवाहित केल्यामुळे मी येते पृथ्वीवरती, परंतु तुझ्या पितरांचा तर उद्धार होईलच, तुझ्या कुलाचा तो उद्धार होईलच माझं पाणी माझ्यामध्ये स्नान केल्यामुळे. पण म्हणे आता मी पृथ्वीवर आल्यानंतर अनेक मानव इथं पापी मानव येतील आणि ते स्नान करतील आणि त्यांचं पाप माझ्या ठिकाणी गोळा होत राहील. मग माझं पाप नाहीसं कोण करणार? प्रत्येक जण आपलं पाप धुण्याकरता गंगेमध्ये येतोय आणि मग असं हजारो करोडो लोकांचं पाप माझ्या ठिकाणी जे साठतंय त्याच्यातनं मी माझी मुक्ती कशी करून घेऊ? अशी जेव्हा त्या गंगेचा प्रश्न या भगीरथाला झाला, तेव्हा भगीरथाने त्या मातेला उत्तर दिलं, माते तू का चिंता करतेस माते? या पृथ्वीवरती केवळ आमच्यासारखे पापी नाहीये, याच पृथ्वीवरती अनेक पुण्यात्मे आहेत, अनेक संत आहेत, अनेक महात्मे आहेत, अनेक विभूती आहेत आणि अनेक भगवंताचे भक्त आहेत. आणि वेळोवेळी असे अनेक भक्त ईश्वर कार्यासाठी जन्माला येतात आणि असे संत तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि असे संत महात्मे जेव्हा तुझ्या जवळ येतील, त्यांच्या चरण कमलांचा तुझ्या पाण्याला आणि तुझ्या पाण्याचा त्यांच्या चरण कमलाला ज्या वेळेला स्पर्श होईल, तेव्हा तुझ्यातली सर्व पाप क्षणार्धात नष्ट होतील. हे ऐकून गंगा माता निश्चिंत झाले. बाबा रे हे ठीक आहे, म्हणून कुंभमेळा आहे, लाखो साधू संघ होतो की नाही, किती लोक स्नानाला येतात, किती पुण्यात्मे येतात. आपल्याला ते साधू आपण टीव्हीवर जरी बघितले की शाही स्नानाची यात्रा आणि अमुक तमुक, किती साधू संन्यासी आपल्याला दिसतात. त्या आता प्रयागराजच्या कुंभमेळ्याचे व्हिडिओ बघा आपण, त्याच्यामध्ये कोण महात्मे असतील, कोण संत असतील, कोण पुण्यात्मे असतील, कोण देवाचे दूत असतील, कोण किती वर्षाचा असेल कोणाला माहिती. किती हजार वर्ष ते हिमालयात तपश्चर्या करतात कोणाला माहितीये. पण असा साधू जेव्हा त्या मातेपाशी येतो
तेव्हा तो तिच्या ठिकाणी जमा झालेला तुमच्या अंतःकरणात अनेक माणसांचं पातकी ते न्यायचं करतात। इतकी पुण्य त्यांच्या चरणात आम्हाला, आणि त्या पुण्याचा गंगा सुद्धा त्या पुण्याची अपेक्षा करते। म्हणजे कुंभमेळ्याला किती महत्व आहे कल्पना करा। म्हणून कुंभमेळा दरवर्षी होत नाही, 12 वर्षांनी एकदा। आता नाशिकला आहे कुंभमेळा। जसं सत्संगाचा महिमा हाच आहे की लोखंड जर का त्या परिसराच्या सान्निध्यामध्ये आलं तर त्याचं सोनं होतं, तसं गुरूंच्या सान्निध्यामध्ये जर कोणी आलं तर त्याचं जीवन हे कृतकृत्य होऊन जातं। म्हणून सत्संग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि गुरूंच्याकडे बघताना किंवा सत्संगामध्ये बघताना माऊलींनी जसं म्हटलेलं आहे की आपल्या गुरूंकडे बघताना चंद्रवेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो। पौर्णिमेचा चंद्र अत्यंत सुंदर दिसतो, शांत दिसतो, परिपूर्ण आल्हाददायक शीतल असतो, परंतु त्याला एक काहीतरी लांछन आहे, त्याला काहीतरी डाग आहे, काळा डाग दिसतो, दोष दिसतो। पण मात्र चंद्रमयीचे अलांछन संत मात्र या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून सुद्धा त्यांच्या ठिकाणी कोणतंही लांछन नसतं, ते कलंकरहित असतात। म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ते कृतकृत्य परिपूर्ण असतात, मात्र त्यांच्यामध्ये काम क्रोधादी कोणतेही लांछन नसतं। आणि मार्तंडचे तापहीन, मार्तंड म्हणजे तळपणारा सूर्य, म्हणजे मार्तंड म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये तप्त होणारा तेजस्वी ओजस्वी सूर्य। संत आणि गुरु ज्ञान हे त्यांच्या मार्तंडाप्रमाणे तळपत्या भास्कराप्रमाणे अत्यंत प्रखर स्पष्ट असतं की जे अनेक भक्तांच्या अज्ञान रूपी अंधकाराचा क्षणार्धात नाहीस करणारं ते ओजस्वी तेजस्वी असतं। पण मात्र त्या सूर्यापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत, कारण हा सूर्य तेजस्वी प्रकाश रूपी असेल तरी हा सूर्य दाहक आहे, मात्र संत हे तापहीन सूर्याप्रमाणे आहे। आणि म्हणून सत्संग आपल्याला जो काही करायचा आहे तो सत्संग अशा गुरूंचा करावा, अशा संतांचा करावा, अशा सद्ग्रंथांचा करावा, म्हणजे सत्संगत्वे निसंगत्व, आपोआप वैराग्य प्राप्त होईल। आपल्या त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये नाही का तो श्लोक आला, संतत्व नाही कवित्वात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही मठात, तेथे स्वानुभव पाहिजे। अंतरंगाची अवस्था आहे संतत्व, आणि म्हणून अंतरंगाची परमोच्च अवस्था आहे। संत किंवा गुरु बनता येत नाही। मी संत बनेन आणि मी गुरु बनेन असं म्हणून कुणाला संत किंवा गुरु बनता येणार नाही। संत जन्माला यावे लागतात आणि संत ही वृत्ती उदयाला यावी लागते। साधू होना मुश्किल है, साधू होना मुश्किल है, असं तिकडे त्या हिमालयामध्ये गेलं तुम्ही किंवा गिरनारला गेलं की तिथल्या साधूंकडे बघितलं आणि आपण म्हणतो की आम्हाला पण यायचंय तुमच्या बरोबर राहायला, तर ते म्हणतात साधू होना मुश्किल है, साधू होना मुश्किल है। कठीण आहे साधू होणं, सगळं सोडून जाणं, गिरनार पर्वतावरती राहणं 12 महिने म्हणजे सोपी गोष्ट आहे का? साधू होणं मुश्किल आहे। म्हणून आचार्य इथं क्रम सांगतात की बाबा रे, तुला हे सगळं जर का करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा। आणि आचार्यांनीच एका श्लोकामध्ये सांगितलंय, दुर्लभं त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयाः। तीनच गोष्टी दुर्लभ आहेत या जगामध्ये। भगवंताला कुठेही आचार्य दुर्लभ म्हणत नाही, भगवंत हा सुलभच आहे। दुर्लभ काय आहे? पहिली गोष्ट मनुष्यत्व, सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये मला माणसाचा जन्म मिळणं हे दुर्लभ आहे। बरं ठीक आहे, माणसाचा जन्म मिळाला
माणसाचा जन्म मिळून सत्संग मिळून माझ्यामध्ये मुमुक्षुत्व जागृत होणं म्हणजे निसंगत्व हे दुर्लभ आहे आणि हे जागृत होण्यासाठी मला सत्संग मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे शेवटी आचार्य आपल्याला हेच सांगतात, तू जरी ठरवलंस की मी सत्संग करायचा तरी होणार नाही, कारण तो दुर्लभ आहे. तो जर का व्हायचा असेल तरच होईल. म्हणून या तीनही गोष्ट मिळणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे आणि या तीनही गोष्ट ज्याला आयुष्यामध्ये मिळतात तो खरोखरी भाग्यवान पुरुष आहे असं आचार्य म्हणतात. त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि म्हणून आचार्य इथे क्रम सांगतात आपल्याला, सत्संगत्वे निसंगत्वम निर्मोहत्वम निश्चलत्वम निश्चलत्वम जीवन मुक्ती निर्मोहत्वम निर्मोहत्वम जीवन मुक्ती. मनातील मोहाची निवृत्ती झाली की निश्चल तत्वाची प्राप्ती होते आणि निश्चल तत्व एकदा प्राप्त झालं की जीवन मुक्तावस्था प्राप्त होते असं आचार्यांनी या श्लोकामध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण या सगळ्यातले 10 श्लोक बघितले. याच्या पुढचे श्लोक सुद्धा बघण्यासारखे आहेत, विचार करण्यासारखे आहेत. परंतु आता कसं आहे की मला उद्यापासून जरा वेळ नाहीये, त्यामुळे आज आपण जेवढं ऐकलं तेवढं आता ऐकलेलं शिल्लक ठेवूया. परत कधी जर का आपण एकत्र बसायची वेळ आली तर आता जिथपर्यंत आपण आलो 11व्या श्लोकापर्यंत 10व्या श्लोकापर्यंत पुढचे श्लोक याच्या पुढे आपण पुन्हा बघू. तर मला माझी आता इथून पुढची जी प्रवचन आहेत ती वाईल आहेत, धर्मपुरीमध्ये तिथल्या ब्राह्मण सभेने आयोजित केलेली आहेत आणि विष्णू सहस्रनामावरती प्रवचन आहेत. तर त्यामुळे आता मला तिकडे जायचं आहे आणि त्याचा थोडीशी तयारी पण आहे, म्हणून मी आजचा दिवशी मला उद्याचा एकच दिवस मिळतो याचं हे आहे. तर त्यामुळे आजचं प्रवचन इथेच थांबवूया आपण आणि पुढचा विचार पुढे करूया. आणि जे जे माणसं पहिल्या दिवसापासून ऐकायला इथे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. केलेली जी काही अल्प सेवा आहे ती त्या गोविंदाच्या मंगलमूर्तीच्या पुरुषोत्तमाच्या चरणी आपण अर्पण करूया. श्रीरामांचं स्मरण करूया. श्रीराम